त्याबद्दल आपण असं म्हणताय की आम्ही असे प्रयत्न करत नाही आहोत, पण काँग्रेस असे प्रयत्न करते हे तरी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। शिवसेनेबाबत काल शरद पवार काय म्हणाले होते त्यावरही नजर टाकूया। स्वतःहून शिवसेनेसोबत जाणार नाही, मात्र जर शिवसेनेने तुमची मदत मागितली तर मदत करणार का? नाही, असं आहे की हे हवेच्या गोष्टी आहेत। तुमच्याकडे काही निरोप आलाय का? आला तर द्या, पण आमचा निर्णय की असंच करायचं। आम्ही आमचा पक्ष, आमचे मित्र पक्ष काँग्रेस आणि आम्ही एकत्रित पुढे जाणार। शरद पवार यांच्या सांगण्यावरून रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंना काल फोन केला होता। दोघांनी एकमेकांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, त्यांचं एकमेकांचं अभिनंदन झालं असंही कळतं आहे। दोघांनीही म्हणजे रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंनी रोहित पवार यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या, एकमेकांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी माहिती मिळतेय की शरद पवारांच्या सांगण्यावरून आदित्य ठाकरेंना हा फोन करण्यात आलाय। आज एकमेकांनी हा फोन केलेला आहे असं कळतंय। काल खरं तर रोहित पवार त्यांचेच प्रतिस्पर्धी असलेल्या राम शिंदे यांच्या घरी गेले होते। राम शिंदेंचा त्यांनी आशीर्वाद घेतला, त्यांच्या आईकडून नारळ आणि साल श्रीफळ सुद्धा रोहित पवारांना देण्यात आलं होतं आणि आज त्यांनी आदित्य ठाकरेंना फोन केलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। उदय, आज रोहित पवारांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून आदित्य ठाकरेंना फोन केला होता अभिनंदन करण्यासाठी किंवा विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी, हे पहिलं पाऊल म्हणायचं? सोडून आपण बघितलं की रोहित पवार यांचा देखील या कालच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचे जसे विरोधकांचा एक आशीर्वाद घेतला, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला, त्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या। आणि त्याचबरोबर एक नव्या राजकीय संस्कार जो आहे तो आपल्याला दिसून आलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातले जे भविष्यातले जे नवीन युवा नेतृत्व आहे ते नेमकं कसं असणार, त्यांचं राजकारण कसं असणार आहे याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे, काही जणांना शंका देखील आहे। मात्र रोहित पवार यांनी स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून निवडून आल्याबद्दल, त्याचबरोबर दिवाळीच्या देखील शुभेच्छा दिल्या। आदित्य ठाकरे यांनी देखील रोहित पवार यांना त्यांना निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे महाराष्ट्राचं उद्याचं उगवतं नेतृत्व आहे। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अशा प्रकारे शुभेच्छा दिल्यामुळे येणारं भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते राजकारणातलं एक सौंदर्य म्हणा किंवा राजकारणातले एक संस्कार म्हणा तेच आता दिसून आलेले आहेत। कारण हे तरुण नेते जर एकमेकांना आतापासूनच एक उत्तम राजकारणी म्हणून समोर आणत असेल आणि एकमेकांना शुभेच्छा देत असतील, एक नम्र राजकारण ते महाराष्ट्राच्या राजकारणात करत असतील तर निश्चितच महाराष्ट्राचं राजकारण हे सकस आणि मजबूत आहे, सक्षम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्की उदय, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। एक छोटासा ब्रेक आपण इथं घेणार आहोत आणि अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।